कुर्ल्यात झालेल्या बेस्टच्या अपघातानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाली आहे। ठाणे परिवहन विभागाच्या TMT बसगाड्यांमध्ये चालकांसाठी हे करा हे करू नका अशा स्वरूपात सूचनांची यादी लावण्यात आली आहे। यावर मद्यपान करून गाडी चालवू नका, सीट बेल्ट बांधा असे विविध नियमावली मांडण्यात आली आहे। तर परिवहन विभागाच्या माध्यमातून सकाळ संध्याकाळ चालकांची ब्रेथ ॲनालायझरच्या माध्यमातून तपासणी केली जात असल्याची माहिती ठाणे परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे। कुर्ल्यात 2 आठवड्यांपूर्वी झालेल्या बेस्ट अपघातात निष्पाप 8 जणांचा बळी गेला। या विचित्र अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सर्वच शहरांमधील यंत्रणा सतर्क झालेली पाहायला मिळत आहे। ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत या अपघाताच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना आखण्यात आल्यात। TMT बसगाड्यांमध्ये चालकांच्या आसन व्यवस्थेसमोर सूचनांची भली मोठी यादी लावण्यात आली आहे। यामध्ये हे करा आणि हे करू नका अशा स्वरूपात चालकांसाठी नियमावली देण्यात आली आहे। मद्यपान करून गाडी चालवू नये, गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका, नेहमी सीट बेल्टचा वापर करावा, वेग मर्यादा पाळा अशा विविध सूचना यावर देण्यात आल्यात। नियमित सकाळ संध्याकाळ TMT चालकांनी मद्यपान केले की नाही याची तपासणी केली जाते। या तपासणीनंतरच त्या चालकाला बस चालवण्याची परवानगी दिली जात असल्याची माहिती ठाणे परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल ते खोपोली या मार्गावर ST बसमधून प्रवास करून प्रवाशांच्या समस्या प्रत्यक्ष अनुभवल्या। या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधत त्यांना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचं आश्वासन दिले। मंत्री सरनाईक यांनी पनवेल ST आगाराची पाहणी करत तेथील सोयी सुविधांवर असमाधान व्यक्त केले। राज्यातील ST आगारांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ। ST सेवा केवळ प्रवासाचं साधन नसून ती ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारी महत्त्वाची कडी असल्याचंही त्यांनी नमूद केलं। त्यांनी RTO विभागानं जप्त केलेल्या गाड्यांवरही कठोर भूमिका घेतली। या गाड्या महिनाभरात रस्त्यावर न आणल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। राज्यातील ST सेवेचं रुपडं पालटण्यासाठी व्यापक सुधारणा करण्याचा निर्धार मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केलाय। या उपक्रमामुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं। आमच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी ठाण्याच्या खोपट आगाराची पाहणी केली त्याच वेळेस त्यांनी माझं कौतुक करून मला सांगितलं की आपल्याला फक्त ठाण्याचं बघायचं नाही, आपल्याला पूर्ण राज्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही दर आठवड्याला 15 दिवसातनं एकेका आगाराला भेट द्या। मी आज आता दुसऱ्या बसनीच STने प्रवास करून खोपोली आगाराला पण भेट देणार आहे। तर आज ते 2 ते 3 आगार घेणार आहे मी आणि प्रत्येक ठिकाणी राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय समस्या आहे ते सोडवण्याला प्राधान्य देणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की ज्या काही सुविधा आपल्याला हव्या आहेत त्या सुविधा आपण एकत्रितपणे सगळ्या आगारांचा विचार करून काय भविष्यातील योजना ह्या आखता येईल आणि प्रवाशांना कशा सुविधा देता येईल। प्रामुख्याने ST कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते फार छोटे छोटे प्रश्न आहेत। जर योग्य प्रकारे त्याचा विचार केला तर ते प्रश्न सुटू शकतील असं आहे। तर आमच्या STच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं जे हवं आहे ते काम करून प्रवाशांना कशा जास्तीत जास्त सुविधा देता येईल तेव्हा आम्ही त्याला प्राधान्य देणार आहोत। ही जबाबदारी माझ्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी टाकलेली आहे। मला वेळ पण आहे आणि अतिशय चांगलं खातं आहे, काम करण्यासारखी संधी या खात्यामध्ये आहे आणि त्यामुळे ह्या खात्याला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न किंवा या खात्याचं रूप पालटवण्याचा प्रयत्न निश्चितपणे प्रताप सरनाईकच्या माध्यमातून केला जाईल। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये
किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे शहरातील टिपटॉप सभागृहात आगामी 3 आणि 4 जानेवारी 2025 रोजी लक्षवेध बिझनेस जत्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या चौथ्या आवृत्तीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बिझनेस जत्रा हे लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी एक अद्वितीय व्यासपीठ असून व्यावसायिक, तज्ज्ञ ग्राहक, पुरवठादार, बँका आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे. या जत्रेत 10,000हून अधिक लोक भेट देतील, तर 25,000हून अधिक व्यावसायिक कनेक्शन्स तयार होतील. तसंच 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसायाची अपेक्षा आहे. 25पेक्षा जास्त प्रसिद्ध उद्योजक आणि तज्ज्ञ 10 उद्योजकीय परिसंवादांमध्ये सहभाग घेऊन लघु उद्योजकांना मार्गदर्शन करतील. विशेषतः फ्रँचायझी मॉडेल, बँकिंग सहकार्य आणि शासकीय योजना या विषयांवर परिसंवाद आणि मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत. लक्षवेधच्या माध्यमातून उद्योजकांनी बिझनेस जत्रेला उपस्थित राहून आपल्या व्यवसायाला गती द्यावी असं आवाहन यावेळी आयोजकांनी केलं आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाला होणार आहे. आणि या उद्घाटन सोहळ्याला मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत आणि ते या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून उपस्थित असतील. त्याचबरोबर महाराष्ट्राचे तडफदार आणि कर्तबगार असे उद्योग मंत्री माननीय श्री उदय सामंत सर या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि मला त्यांचे सुद्धा आभार इकडे मानावेसे वाटतात, कारण उद्योग मंत्रालयाद्वारे, इंडस्ट्री मिनिस्ट्रीद्वारे या कार्यक्रमाला स्पेशल सपोर्ट करण्यात येतो. त्याचबरोबर ठाण्याचेच आमदार आणि आता जे मंत्री झालेले आहेत ते प्रताप सरनाईक सर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील. आणि त्याचबरोबर मला आणखीन सांगायला आनंद वाटतो की ठाण्याचेच खासदार माननीय श्री नरेश म्हस्के सर सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य करतात, मार्गदर्शन करतात, ते सुद्धा या कार्यक्रमाच्या इनॉग्रेशन सेरेमनीला उपस्थित असतील. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष, मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO श्री आशिष कुमार चौहान सर सुद्धा इनॉग्रेशन सेरेमनीला असणार आहेत. आणि त्यानंतरच इमिजिएटली भारताच्या भविष्यातील आर्थिक भरारीबद्दल त्यांचा एक विशेष मार्गदर्शनपर एक मुलाखत असणार आहे, इंडिया रायझिंग, इंडियाज ग्रोथ स्टोरी या विषयावर. आणि जसं मी तुम्हाला ह्याच्या आधी सुद्धा सांगितलं, हा लघु उद्योजकांचा सोहळा आहे, हा लघु उद्योजकतेचा सन्मान करण्याचा एक सण आहे. आणि त्यामुळे मी सर्व लघु उद्योजकांना, मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस ओनर्सना आणि जे स्वतःचा व्यवसाय करू इच्छितात अशा सर्वांना विनंती करतो की तुम्ही या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला ऊर्जा मिळणार आहे, या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे, या कार्यक्रमामध्ये तुम्हाला जनसंपर्क करण्यास मदत होणार आहे, या कार्यक्रमामध्ये तुम्हाला व्यवसायाच्या प्रगती करण्यासाठी संधी सुद्धा उपलब्ध होणार आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी भरपूर काही गोष्टी या 2 दिवसांमध्ये एका व्यासपीठाच्या मध्ये तुम्हाला मिळणार आहेत, ज्यामध्ये परत एकदा 125पेक्षा जास्त स्टॉल झाले, 10पेक्षा जास्त वेगवेगळे मार्गदर्शनपर कार्यक्रम झाले, 25पेक्षा जास्त वेगवेगळे मार्गदर्शक झाले आणि 10,000पेक्षा जास्त वेगवेगळे उद्योजक तिकडे तुम्हाला भेटतील. सो मोठ्या संख्येने तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहाल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. 3 आणि 4 जानेवारी 2025 रोजी ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाला बिझनेस जत्रा साजरी करायला आपण सगळे उपस्थित राहूया. बिझनेस जत्रा 2025 उद्योजकांची एकजूट आणि संधींची लयलूट. थँक्यू व्हेरी मच. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भगवती शाळा मैदान, विष्णुनगर, नौपाडा येथे भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष, माजी ज्येष्ठ नगरसेवक प्रभाग क्रमांक 21 तसंच ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संजय वाघोले आणि महिला मंडळ मोर्चा नौपाडा मंडळ अध्यक्षा वृषाली वाघोले यांच्या पुढाकारानं भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याला कृतज्ञता म्हणून सलग 18 वर्षांपासून त्यांच्या वाढदिवसादिवशी 25 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात आहे. यंदाही विश्वास सामाजिक संस्थेनं तीच परंपरा कायम ठेवली आहे.
भाजप ठाणे शहर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यंदा रक्तदान शिबिराबरोबरच भव्य अटल संध्या या संगीत मैफिलीतून आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यात आली। आपल्या ठाण्याचा सांस्कृतिक शहर म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक आहे। या शहरातील हजारो नागरिकांच्या सांस्कृतिक शहरातील नागरिकांची मनं जाणून विश्वास सामाजिक संस्थेकडून सातत्यानं वर्षभर विविध सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, क्रीडा, आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात। या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल नागरिकांनी संजय वाघोले आणि वृषाली वाघोले यांचे आभार मानले। यावेळी मोठ्या संख्येनं ठाणेकर नागरिक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अटलजी वाजपेयी यांचं जन्मदिवस आहे आणि यावर्षीचे हे शताब्दी वर्ष असल्यामुळे एक अटल संध्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलंय। सकाळीच रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। आज या ठिकाणी अटल संध्या कार्यक्रमाला या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत। एक अटलजींच्या आठवणी आणि संध्याचा कार्यक्रम असं या कार्यक्रमाचं नियोजन केलंय। आत्ताच या ठिकाणी आमदार संजय केळकर, निलेश डावकरे यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन केलंय आणि मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत।